नमस्कार. आजचा आपला विषय आहे अपयश. हो, तोच शब्द जो ऐकताच मनात कुठेतरी एक धास्ती वाटते नाही का? पण विचार करा, जर याच भीतीला आपण एका संधीमध्ये बदलू शकलो तर? चला, आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच समजून घेऊया की हे कसं शक्य आहे. जरा विचार करा, जी गोष्ट आपल्याला आपली सगळ्यात मोठी कमजोरी वाटते तीच आपली सगळ्यात मोठी ताकद बनली तर काय होईल? हा प्रश्न, हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे, त्याचा आत्मा आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनाकडे घेऊन जाणार आहेत. चला तर मग आता एक काम करूया. अपयशाबद्दलचे आपले जे काही नेहमीचे विचार आहेत ना, त्यांना जरा बाजूला ठेवूया आणि या विश्लेषणाच्या मूळ कल्पनेकडे येऊया. कारण ही कल्पना खरं सांगायचं तर आपला विचार करण्याचा अख्खा दृष्टिकोन बदलण्याची ताकद ठेवते. हे वाक्य हे मनात अगदी पक्क बसवून घ्या. अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही, ते यशाचाच एक भाग आहे. याचा अर्थ काय की अपयश म्हणजे आपल्या प्रवासाचा शेवट नाहीये. उलट यशाच्या प्रवासातला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे, एक मैलाचा दगड. आणि ही एकच संकल्पना ही प्रचंड शक्तिशाली आहे. आणि गंमत बघा, ज्या क्षणी आपण अपयशाकडे संकट म्हणून नाही तर एक संधी म्हणून बघायला लागतो ना, त्याच क्षणी आपल्या प्रगतीचा संपूर्ण मार्गच बदलून जातो. हा दृष्टिकोन स्वीकारणं हेच आपल्या खऱ्या विकासाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हटलं तरी चालेल. बरं, मग आता आपण हे बघूया की अपयश आपल्याला आतून म्हणजे व्यक्ती म्हणून कसं घडवतं. कारण याचे जे पहिले आणि सगळ्यात खोलवर होणारे परिणाम आहेत ना, ते थेट आपल्या चारित्र्यावर आणि मानसिकतेवर होतात. जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो तेव्हा काय होतं माहितीये? आपण नकळतपणे तणाव आणि अनिश्चितता कशी हाताळायची हे शिकायला लागतो. आणि याच अनुभवातून आपली मानसिक ताकद वाढते आणि कोणत्याही परिस्थितीतून पुन्हा उभं राहण्याची क्षमता, ज्याला आपण रेझिलियन्स किंवा लवचिकता म्हणतो, ती विकसित होते. अपयश खरं तर एका आरशासारखं काम करतं. तो आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतो की आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या कमतरता कुठे आहेत आणि आपल्या मर्यादा कोणत्या आहेत. आणि यामुळे होतं काय तर आपण स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतो. एवढंच नाही, जेव्हा आपण स्वतः चुका करतो तेव्हा साहजिकच आपण जास्त नम्र बनतो. मग आपण इतरांच्या चुकांकडेही अधिक सहानुभूतीने बघायला लागतो. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो तर आपल्या नेतृत्व गुणांवर आणि एका टीममध्ये मिळून मिसळून काम करण्याच्या क्षमतेवर. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अपयश आपल्याला फक्त मजबूतच बनवत नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणूनही घडवतं. लवचिकता, आत्मजागरूकता आणि सहानुभूती हे तिन्ही गुण अपयशाच्या अनुभवातूनच आणखी पक्के होतात. ठीक आहे, तर हे झाले अंतर्गत बदल. आता आपण याच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि हे पाहूया की अपयश ठोस म्हणजे मोजता येण्यासारख्या बाह्य परिणामांना कशी चालना देऊ शकतं. अपयश आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतं, ती म्हणजे ग्रोथ माइंडसेट जोपासणं. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय तर अशी धारणा की आपल्या क्षमता काही दगडात कोरलेल्या नाहीयेत, त्या मेहनत आणि सतत शिकण्यातून विकसित केल्या जाऊ शकतात. आणि यामुळे काय होतं, आपलं लक्ष केवळ अंतिम निकालावरून हटतं आणि सतत शिकण्याच्या, सुधारण्याच्या प्रक्रियेवर केंद्रित होतं. आणि इथे अपयशाकडे एक घटना म्हणून नाही तर एक शक्तिशाली प्रक्रिया म्हणून बघितलं आहे. बघा, 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, काय चुकलं याचं शांतपणे विश्लेषण करणं. दुसरी, त्यातून शिकून एक नवीन वेगळा मार्ग शोधणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यातून पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत यश मिळवणं. हीच ती प्रक्रिया आहे जी नवनवीन गोष्टींना, इनोव्हेशनला चालना देते. आता इथे दोन्ही प्रकारच्या यशातला फरक किती स्पष्ट दिसतोय बघा. एकीकडे आहे अपयशाशिवाय मिळालेलं यश, जे एखाद्या काचेच्या नाजूक भांड्यासारखं असू शकतं. आणि दुसरीकडे आहे अपयशाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेलं यश, जे अर्थातच अधिक मजबूत आणि टिकाऊ असतं. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र करूया आणि एका नवीन, अधिक शक्तिशाली मानसिकतेकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा एक अयशाचा इतिहास असतोच. थॉमस एडिसन आठवा, बल्बचा शोध लावण्यापूर्वी ते हजारो वेळा अयशस्वी झाले. किंवा जे.के. रोलिंग, हॅरी पॉटरसाठी त्यांना कितीतरी प्रकाशकांनी नकार दिला होता. यावरून काय सिद्ध होतं? हेच की मोठं यश नेहमीच अयशाच्या वाटेवरूनच जातं. तो प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे, शेवट नाही. तर मग या सगळ्या विश्लेषणाचा सारांश काय आहे? अगदी सोपा आहे. अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही तर त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. खरं तर ते आपल्याला अशा गोष्टी शिकवतं ज्या यश कधीच शिकवू शकत नाही. ते आपल्या सर्जनशीलतेला चालना देतं आणि आपलं अंतिम यश अधिक टिकाऊ बनवतं. म्हणून त्याला टाळण्याऐवजी त्याला आपल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारायला हवं.
आणि शेवटी हा एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. जरा विचार करा, ज्या दिवशी आपण अपयशाकडे एक अडथळा म्हणून किंवा भीती म्हणून पाहणं सोडून देऊ आणि त्याला एक शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून स्वीकारू, त्या दिवशी आपल्यासाठी कोणत्या नवीन शक्यतांची दारं उघडतील?